नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत. ई श्रम कार्ड योजना. या योजनेतून कामगार, शेतमजूर, बांधकाम मजूर यांना महिन्याला 3,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. पण यासाठी अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहे आणि पैशाचा लाभ खात्यात कसा मिळणार, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ई श्रम कार्ड योजना ही काय आहे? ई श्रम कार्ड योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत देशभरातील असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगार आणि छोटे काम करणारे लोक नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यावर कामगाराला ई श्रम कार्ड मिळते, जे एक प्रकारे त्यांचं ओळखपत्र असते. या कार्डवर सरकार कामगारांची माहिती साठवते, जसे की त्यांचं नाव, वय, कामाचं स्वरूप आणि उत्पन्न. मुख्य फायदा म्हणजे या कार्डच्या आधारे सरकारकडून विविध योजनांचा लाभ मिळतो. त्यातच विशेष म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन 60 वर्षानंतर खात्यात मिळते. ही योजना सगळ्यांसाठी नाही, यासाठी काही पात्रतेचे नियम आहेत. वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. मासिक उत्पन्न कमी असले पाहिजे. इन्कम टॅक्स भरणारे किंवा सरकारी नोकरीत असणारे यासाठी पात्र नाहीत. उमेदवाराकडे मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि बँक खाते असणे गरजेचे आहे. जर हे निकष पूर्ण झाले तर कोणताही कामगार सहज नोंदणी करू शकतो. चला आता पाहूया अर्ज कसा करायचा ते. सर्वात आधी ई श्रम पोर्टल या अधिकृत संकेतस्थळावर जा. तिथे रजिस्टर ऑन ई श्रम वर क्लिक करा. आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे लॉग इन करा. नंतर तुमचं नाव, व्यवसाय, शिक्षण, बँक खात्याची माहिती भरावी लागते. सगळी माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. सबमिट केल्यावर तुम्हाला ई श्रम कार्ड डाउनलोड करून मिळेल. ही नोंदणी मोफत आहे. CSC सेंटरवर सुद्धा ही नोंदणी करून घेता येते. ई श्रम कार्ड मिळाल्यावर तुम्हाला अनेक फायदे आहेत. 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन, अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंत मदत, अपंगत्व झाल्यास 1 लाख रुपयांपर्यंत मदत, शेतकरी, बांधकाम मजूर, रिक्षाचालक, घरकाम करणारे यासारख्या लाखो कामगारांना थेट मदत मिळते. म्हणजेच छोट्या उत्पन्नावर काम करणाऱ्या लोकांसाठी ही योजना मोठा आधार आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. अर्ज करताना दिलेली माहिती खरी असावी, नाहीतर नोंदणी रद्द होऊ शकते. मोबाईल नंबर आधारला लिंक असणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर कार्ड आयुष्यभरासाठी वैध असते. पेन्शन योजनेसाठी वय आणि योगदान यानुसारच दरमहा थोडे पैसे स्वतःलाही जमा करावे लागतात. सरकार तितकेच पैसे मिळवून देते. तर मंडळी, ही होती श्रम कार्ड योजनेची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी, शेजारी, कामगार वर्गाला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा फायदा घेता येईल. सरकारी योजनेची खरी आणि ताजी माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.